ग्रामीण राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी एक मोठी बातमी समोर येते। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची एंट्री होणार आहे। महानगरपालिकांप्रमाणेच गावच्या सत्तेत तज्ञांचा थेट सहभाग दिसणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलाय। सत्तेच्या या नव्या समीकरणाने ग्रामीण महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले। आरक्षणाच्या चक्रव्यूहातून अनेकदा अभ्यासू आणि अनुभवी नेते निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले जातात। अशा दिग्गज व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण विकासाला मिळावा हा या प्रस्तावामागचा मुख्य उद्देश आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्र्यांचीही सकारात्मक चर्चा झाली। लवकरच हा निर्णय मंत्रिमंडळात आणि विधिमंडळात मंजुरीसाठी येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। आता गावगाड्यातही स्वीकृत सदस्यांची सन्मान करण्याची भाजपाची रणनीती फायद्याचीच ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।